डगआउट डगआउट मध्ये फक्त खेळाडू बसतील, प्रेक्षक प्रेक्षक तिथून बाजूला बसायचं. हो, पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट, रायगडचा टायगर उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय आणि ठोकला पहिला बॉलवरती चौकार. बिल्कुल हम देख सकते हैं चमचमती ट्रॉफी जिन्होंने हमें पुरस्कृत किया वो हमारी एवन जोड़ी कह सकते हैं माजिद भाई दलवी और जाकिर भाई दलवी. इनके माध्यम से ऐसी ट्रॉफी काफी कम देखने मिलती है. मैच ऑन जरूर रहेगा. यस बिल्कुल मैच ऑन जरूर रहेगा. चमचमती ट्रॉफी हम देख सकते हैं, छोटी है लेकिन क्या बात है, ट्रॉफी का सभी ने यहां से तारीफ की है. ओहो, यावेळेला मात्र फलंदाज बाद झाला आणि हा 440 ओव्हरचा करंट बाग 11 तळोदा संघाला मात्र लागला. उस्मान पटेल बॅक टू द डगआउट. बाद बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर और बेस्ट फील्डर जिन्होंने हमें पुरस्कृत किया साइकिल यानी कि अमर अल्ताफ जी रासलकर होंगे, सरफराज जी दाखवे हो गए और अजहर भाई दलवी हो गए जिन्होंने हमें बिल्कुल बेस्ट बैट्समैन, बॉलर और बेस्ट फील्डर की जिन्होंने ट्रॉफी हमें पुरस्कृत किया. और उसके बाद ये चमचमती ट्रॉफी जिसका कद काफी छोटा लेकिन उसकी तारीफ काबिल तारीफ है. एक जिन्होंने हमें स्पॉन्सर की वो हमारे यानी माजिद भाई दलवी और जाकिर भाई दलवी इनके माध्यम से नजर आती है. मैच ऑन जरूर रहेगा. यस ऑन टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. महत्वाची विकेट्स मैदानाच्या बाहेर गेली आहे. ज्या विकेटची गरज होती बॉलिंग करणाऱ्या स्टार 11 ओव्हर संघाला ती विकेट इकडे गोलंदाज धीरज मात्रेनं मात्र मिळून दिली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अली पटेल मात्र दाखल झाला. आज खूप सारा फॅन वर्ग, चाहता वर्ग उस्मान पटेल यांची बॅटिंग पाहण्यासाठी मात्र आला होता. पहिल्या बॉलवरती रिव्हर्सनं सुरुवात चांगली केली परंतु त्यानंतर मात्र लगेच धीरज मात्र या गोलंदाजानं प्रत्युत्तर दिलंय आणि क्लीन बोल्ड केलंय. ओ, यावेळेस देखील चांगली गोलंदाजी, फुल लेन्थचा बॉल हाताळलाय आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. टॉस मात्र इथे जिंकला होता ओव्हे टीमनं. टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंगचा निर्णय घेतला. चांगला निर्णय मात्र इकडे पाहायला मिळतोय गोलंदाजी करणाऱ्या ओव्हे टीमचा. धावसंख्या धावा फलक्यावरती 4 लागली आहे. चौथा बॉल आहे धीरज. इकडे ही चांगली गोलंदाजी, समोर टाकलेला बॉल थोडासा बाहेर निघतोय. दर्जेदार गोलंदाजी धीरज मात्रेची या मॅच मध्ये आपण बघतोय कारण समोर देखील तगडा खेळाडू आहे. उस्मान बाद झाल्यानंतर अली पटेल मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि दोन्ही विस्फोटक खेळाडू आहेत. अगदी बाग 11 तळोजा संघाची रन मशीन आहे अली पटेल आणि तो मात्र डॉट बॉल खेळलाय. पाचवा बॉल, ऍक्शन रिप्ले, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल पाहायला मिळालेत. काय जबरदस्त गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये धीरज मात्र करतोय. आणखीन एक डॉट बॉल. ओहो, यावेळेला मात्र इन स्विंग झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये परफेक्ट पाहायला मिळतोय बॉल कुठे टप्पा पडला, कुठे वळालाय. 3 डॉट बॉल आलेत. चौथा बॉल धीरज बॅकफुट वरती होते आणि इकडे दिशा मात्र खराब आहे. लेग स्टंप सोडून गेला बॉल. पंचांचा मात्र वाईडचा सिग्नल येतोय. वाईडच्या सिग्नलला एक धाव फलक्यावरती ऍड होईल. ओ, स्टंपच्या थोडसा जवळून बॉल गेला. 5 धावा फलक्यावरती. या षटकातील मात्र शेवटचा अंतिमचा एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल, चांगली गोलंदाजी, अनदर डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. धीरज मात्र या गोलंदाजाला जबरदस्त सुरुवात बॉलिंग करणारा स्टार 11 ओव्हर टीमला मात्र करून दिली आहे. एका षटकाचा खेळ झाला एंड आणि बाग 11 तळोजा संघाची धावसंख्या 1-5.
चला गोलंदाजीच्या मार्कवरती दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि पॉवर प्ले नंबर 2चं षटक घेऊन गोलंदाज विवेक मात्रे ओव्हे टीमचा आणखी एक चांगला दर्जेदार गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. फक्त आणि फक्त 5च धावा फलक्यावरती. याचा अर्थ अतिशय चांगली सुरुवात स्टार 11 ओव्हे टीमची मात्र झाली आहे. यावेळेस मात्र पहिलाच बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा मात्र वाईडचा कॉल आलाय. पहिली एक्स्ट्रा, दुसरी एक्स्ट्रा धाव गोलंदाजी करणाऱ्या ओव्हे टीमने मात्र खर्च केली आहे आणि धावा फलक्यावरती 6 पाहायला मिळतात. फरहान पटेल सलामीचा खेळाडू पहिला बॉल खेळण्यासाठी अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये शॉट स्क्वेअर लेगला बॉल झालाय. एक सिंगल. चांगली फिल्डिंग. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 7 वरती पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलंय, शांत ठेवलंय तर बॅटिंग करणारा बाग 11 तळोजा संघाला. गावदेवी साई संघ आपली सेकंड मॅच आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका. इथे रिपोर्टिंग करायचे. विनर अशी मॅच आपण खेळवणार आहोत. आणखी एक डॉट बॉल. विवेक मात्रे मैदानाच्या आतमध्ये मात्र खूप चांगली गोलंदाजी करत असताना जी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये धीरज मात्रे यांनी केली होती, अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून विवेक मात्रे देखील गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक अली पटेल यांची बॅटिंग जर पाहिली तर 5 डॉट बॉल. बॅक टू बॅक 5 डॉट आलेत. प्रेशराईज झालेत. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि हा 6वा डॉट बॉल होतोय. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं स्ट्रगल करतायत बॅटिंगसाठी अली पटेल. कदाचित पहिली मॅच जी आपण थोडीशी वन साइड पाहिली होती, कदाचित दुसरी मॅच देखील त्याच दिशेने वाटचाल करते की काय, तर लो स्कोरिंगची मॅच आहे. इथून थोडासा एक्सलेट करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या बाग 11 तळोजा संघाला. विवेक ओहो, यावेळेस देखील चांगली गोलंदाजी. टप्पा खाऊन बॉल मात्र बाहेर वळालाय आणि ही खासियत राहिली आहे विवेक मात्र या गोलंदाजाची. दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याची क्षमता आणि हा एक डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 7 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अली पटेल पूर्णपणे बॅकफुट वरती ढकललाय आणि इकडे मात्र थोडस कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल बॅटिंग वरती. मोठे फटके येत नाहीयेत आणि अशा वेळेस मग सिंगल डबल्स धावांनी धाव फलक खालत ठेवणं देखील तितकंही महत्वाचं आहे. विवेक 5वा बॉल आहे. इकडे ऑफ साईडला उडवला. खूप वेळानंतर, खूप काळानंतर नव संजीवनी देणारा हा षटकार. 6 धावा. तेरा धावा फलक्यावरती 5 षटक 5 गोलंदाज हा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग हा देखील स्पर्धेचा महत्वाचा नियम आपण लक्षात घ्यायचा आहे. अंतिमचा बॉल आहे. विवेक फुल लाईनचा बॉल होता. इकडे मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या जवळ बॉल स्टॉप केलाय. सिंगल. 2 षटकाचा खेळ मात्र एंड झालाय. चांगली गोलंदाजी विवेक मात्र या गोलंदाजाने देखील केली आहे आणि 2 षटकानंतर बॅटिंग करणारा तळोजा संघ मात्र एक बाद 14 वरती पोहोचलाय. उसके बाद हमारे मोहसिन जी करनालकर होंगे और अल्ताफ जी रासलकर होंगे. हमारे जाकिर भाई दलवी होंगे, माजिद भाई दलवी होंगे. यस, उसके बाद हमारे इकबाल जी कोदरे होंगे. सभी मेहमान, जैन भाई नाइक हो गए. सभी मेहमान इस मुकाबले का लुत्फ ले रहे हैं. इस मंच के ऊपर से सबकी निगाह इस मुकाबले के ऊपर टिकी हुई है कि कौन जीतेगा मुकाबला. यानी कि एक तरफ स्टार ओए और उसको फाइट करती हुई यस बाग 11 तलोजा और टू कम बॉक्स. 2 षटकानंतर 14 धावा फलक्यावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाज तौशिफ पटेल हा बॉलर बॉलिंग मार्क वरती आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल धावा संख्या 15. दोन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी. दोन्ही पॉवर प्लेचे षटक होते आणि या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग करणारा स्टार 11 ओव्हे टीमने मात्र केली आहे. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेचू दिले नाहीयेत.
पहिली महत्वाची विकेट धीरज मात्रे यांनी उस्मान पटेल यांची मात्र मिळून दिली आणि त्यानंतर जी लय पकडली आहे ती लय अजून सुटली नाहीये. करेक्ट रन रेट ऑन स्क्रीन वरती 6.92 आपण बघतोय. यस मुबीन जी दलवी, आइए आपका स्वागत है हमारे मंच के ऊपर. साबिर भाई दलवी आपको इनवाइट कर रहे हैं. हमारे मुबीन भाई दलवी आपका भी स्वागत है, आइए हमारे मंच के ऊपर. आए हुए सभी मेहमानों का यथोचित मान सम्मान इस बार किया जाता है. इस ऑन साइड के ऊपर मिड विकेट के रीजन में विकेट नंबर 3 मैदान से बाहर. तलोजा टीम को लगता हुआ ये तीसरा विकेट. यस ऊपर आइए मुबीन भाई दलवी, आपका स्वागत है हमारे मंच के ऊपर. साबिर भाई दलवी इनके माध्यम से यहां से आए हुए सभी मेहमानों का यथोचित मान सम्मान किया जा रहा है. हमारे मुबीन भाई दलवी, स्वागत है आपका. सभी मेहमान इस मुकाबले का लुत्फ ले रहे हैं. बिल्कुल मुबीन भाई दलवी का यहां से आगमन होता हुआ 12 ग्राम मस्त हम देखते हैं. बिल्कुल मौसम भाई तो इसके साथ यानी कि आ चुके हैं. ये मुबीन भाई दलवी, आपका स्वागत है इस राजा शिव छत्रपति चैंपियंस ट्रॉफी 2026 के 7वें पर्व के अंदर. हम आपका स्वागत करते हैं. थँक्यू सो मच. खूप सारे अतिथी मान्यवर या व्यासपीठावरती विराजमान होत आहेत. हेच खरं यश आहे या स्पर्धेचं. साबिरभाई दळवे यांच्यावरती असणारे हे प्रेम आपण या व्यासपीठावरती मात्र बघतोय. बॉल तयार झालाय. ओहो, स्लो वन टाकलाय, फिंगर रोल केलेत. चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन देखील पाहायला मिळतंय गोलंदाजीच्या मार्कवरती. गोलंदाज आपण तौशिफ पटेल गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. अगर हैट्रिक लेते हैं ये गेंदबाज तो सरफराज जी बसरी इनकी तरफ से 3,786 रुपए का इनाम दिया जाएगा. या देखील स्लोचा वापर केलाय. फिंगर रोल करत असताना चांगली गोलंदाजी तौशिफ पटेलची मात्र बघतोय आपण. धावसंख्या धावफलक्यावरती फक्त आणि फक्त 16. 2 विकेट, 16 धावा धावफलक्यावरती. अली पटेल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु आता मोठी इनिंग खेळावी लागेल. 10 बॉलवरती फक्त आणि फक्त 8च धावा बनवल्यात. एक षटकार त्यामध्ये मात्र आलाय, परंतु अजून देखील सामना संपला नाहीये. प्रयत्न करावे लागतील. खेचून मारलाय समोरच्या विभागात ब्लॅक स्क्रीनच्या वरतून. हा दुसरा षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलक्यावरती 22 वरती 2 विकेट्स. हा स्कोर कार्ड मात्र बाग 11 तळोजा टीमचा आपण बघतोय. एक षटकार इकडे आलाय. धावसंख्या धावफलक्यावरती 22. शेवटचा बॉल आहे. ओ, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. झेलची संधी आणि शेवटला डायरेक्ट हिटचा प्रयत्न सक्सेसफुली ठरलाय. रनआउटच्या स्वरूपात बॅट्समन अदनान पटेल बॅक टू द डगआउट. आतिशबाजियों के साथ यहां से स्वागत किया जा रहा है, जिस क्षण का हमें बेसब्री से यस हमें देखने मिलेगा. देखिए पटाखे की आतिशबाजियों के साथ यहां से स्वागत किया जा रहा है, जिस क्षण का हमें बेसब्री से इंतजार था. यानी कि पनवेल महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक, एक दमदार व्यक्तिमत्व, संघर्ष योद्धा जिसे कहा जाता है, वो पनवेल महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक आदरणीय सम्माननीय लतीफ जी शेख, इनका यहां से आगमन होता हुआ बिल्कुल हम देख सकते हैं.
पनवेल महानगरपालिका विद्यमान नगरसेवक लतीफ जी शेख, जो बिल्कुल संघर्ष योद्धा, दमदार व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व जिनके माध्यम से किया जा रहा है। हमारे मंच के ऊपर सभी मेहमानों का यथोचित मान सम्मान यहाँ से किया जा रहा है, यानी कि लतीफ जी शेख, मनोहर जी पटेल और उनके साथीदार यानी कि सुदाम जी पाटिल, कांग्रेस अध्यक्ष जिला रायगढ़। पटाखों की आतिशबाजियों के साथ यहाँ से बिल्कुल यहाँ से इनका स्वागत किया जा रहा है। एक दमदार संघर्ष योद्धा जिन्होंने अपने करियर के अंदर काफी अच्छा काम, जिनके नेतृत्व के नीचे रिया है बिल्कुल पनवेल महानगरपालिका के विद्यमान नगर सेवक। उसके बाद हम देख सकते हैं दमदार व्यक्ति माजिद भाई दलवी बिल्कुल और जाकिर भाई दलवी, इनके माध्यम से इस चमचमती ट्रॉफी काफी कम देखने मिलती है, उस चमचमती ट्रॉफी को जिन्होंने पुरस्कृत किया है वो हमारे एवन जोरी माजिद भाई दलवी, जाकिर भाई दलवी, इनके माध्यम से ऐसे नजर आती हुई। यस मैच ऑन रहेगा, ऑटो बॉक्स आपको मैच ऑन रखना। थँक्यू सो मच सेफ, वेलकम. आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. राजा शिवछत्रपती ट्रॉफी, चॅम्पियन ट्रॉफी 2026 ची स्पर्धा, दमदार स्पर्धा आणि स्पर्धेचे दमदार आयोजक साबीरभाई दळवे यांना आपण या व्यासपीठावरती पाहत आहे आणि त्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी मात्र या स्पर्धेला सदिच्छा भेट देते. त्यांचं ही मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये आपण करतोय. चला वेलकम बॅक. मॅच कडे लक्ष केंद्रित करणं तितकं महत्वाचं आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू होता दिशाहीन, थोडासा मात्र यावेळेस मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. शाहिद पटेल हा गोलंदाजच्या मार्कवरती फक्त आणि फक्त 22 धावा फलक्यावरती. अली पटेल ज्यांना स्ट्राईक एंड वरती बघतोय, 13 बॉल्स वरती 14 धावा बनवल्यात. अफनान नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. धावा गती वाढवण्याचा प्रयत्न इकडे मात्र करायला हवाय. खूप कमी धावसंख्येनं बागीलेवन तळोजा संघ मात्र वाटचाल करतोय. ओव्हर पिच बॉल, लेग बिफोर द विकेटचा प्रयत्न इकडे झालाय आणि पंचांचा कॉल आलाय की बॅट्समन झालाय बाद. लेग बिफोर द विकेट LBW च्या स्वरूपात. इकडे फलंदाज अली पटेल बॅक टू दी डगआउट. देर के अंदर यहाँ से आगमन होगा जिन्होंने हमें यानी कि असर भाई दाखुए, साबिर भाई दलवी के कंधे समर्थक, उद्योजक, यानी कि जिन्होंने हमें इस मैन ऑफ द सीरीज की एक बाइक जिन्होंने हमें पुरस्कृत किया है, वो हमारे तुम्हारे सबके लड़के अम्मार जी पटेल तलोजा उद्योजक. इनका आगमन कुछ ही देर के अंदर यहाँ से दमदार एंट्री इनकी भी कुछ ही देर के अंदर यहाँ से हमें देखने मिलेंगी, जिन्होंने हमें इस मैन ऑफ द सीरीज की बाइक पुरस्कृत किया है. उद्योजक तलोजा यानी कि अम्मार जी पटेल इनका. यस ऑल टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल, त्यामुळे पंचांनी बाद दिलाय, तर खेळाडू बाद आहे. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये येईन. 4 विकेट्स गेल्यात. ज्या विकेटची गरज होती ती विकेट इकडे मिळाली आहे. ती बॉलिंग खेळणाऱ्या स्टार 11 ओवे या संघाला. थोडंसं स्ट्रगल या मॅच मध्ये करताना अली पटेल यांना आपण बघितलं. 14 मध्ये फक्त आणि फक्त 14 धावा बनवल्यात 100च्या स्ट्राईक रेटनं. आणि 100चा स्ट्राईक रेट टेनिस क्रिकेटमध्ये जास्त नाहीये. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला कमीत कमी 250, कमीत कमी 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करणं गरजेचे आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 6व्या क्रमांकासाठी अरफात पटेल. अफनान आणि अरफात ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शाहिद पटेल खूप चांगली गोलंदाजी, 2 बॉल फेकलेत, धावा अजून एकही खर्च केली नाहीये, 1 विकेट मिळवली आहे. ओ यावेळेस शॉर्ट बॉल होता, मागे गेला बॉल, डीप फाईन लेग सीमा रेषेच्या जवळ. गुड फिल्डिंग, 1 सिंगल, चांगला बॅकअप दिला जातोय. 1च रन इकडे मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र 23 वरती पोहोचली आहे. फक्त आणि फक्त 23 धावा फलक्यावरती. करेक्ट रन रेट 6.57 आपण बघतोय. रन रेट वाढवायचा प्रयत्न करायला हवा आहे, कारण 5 ओव्हरची मॅच कमीत कमी 40-45 ही फायटिंग टोटल या मैदानावरती गणली जाते. त्या फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. गोलंदाजीचा विचार केला गेला तर आतापर्यंत शाहिद पटेल देखील चांगली गोलंदाजी करतायत. हा चेंडू राऊंड द विकेट नाव. ओहो यावेळेस मात्र दिशा थोडीशी खराब आहे. लेग स्टिक सोडून गेला बॉल. पंचांचा मात्र वाईटचा कॉल आलाय. एक्स्ट्राचे रन मिळते. एक्स्ट्राच्या रनच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र 24 धावा फडक्यावरती. पहिली इनिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 विकेट्स गेल्या, 24 धावा फडक्यावरती. सुरुवात थोडी खराब राहिली होती,
उस्मान पटेल लवकर बाद झाले. त्यानंतर मग अली पटेल देखील मैदानाच्या आतमध्ये खास प्रभावित करू शकले नाहीयेत. येस कदीरभाई आपण कुठे असेल या लगेच कदीरभाई. आणि त्याचंच कारण मात्र आपण बघतोय की संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. बॉल मात्र उंच गेला होता. एलिव्हेशन कमी. पकडलाय झेल. संपलाय बॅटलचा खेळ. आणखी एक खेळाडू तंबू मध्ये. वर्दी 5 विकेट्स गेल्यात. वालिद नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. राऊंड विकेट बॉल. ओ पहिलाच बॉल जबरदस्त प्रहार चढवलाय. तिकडेही एलिव्हेशन कमी. आज मात्र मोठे फटके येत नाहीयेत बाग 11 तळोजा टीमच्या माध्यमातून. वन मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक 2 विकेट्स शाहिद पटेल यांनी मिळवल्यात. अमश दलवी आपण कॉन्टॅक्ट करा बघा. अमश दलवी कुठे असाल आपण लगेच या आमच्या व्यासपीठावरती. अमश दलवी आयोजक करता अमश दलवी. यस मुसैब दाखवे आइए लगेच फौरन साबिर भाई आपको आमंत्रित करें. मुसैब दाखवे चला या षटकातील शेवटचा अंतिमचा बॉल बाकी आहे. नवीन खेळाडू सफवान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फार विकट अवस्था पाहायला मिळते. कोणताच खेळाडू मैदानावरती तग धरून थांबला नाहीये आणि त्याचं कारण मात्र संघ पूर्णपणे अडचणीत बाग 11 तळोजा संघ मात्र सापडलाय. अंतिमचा बॉल बॅकफूट वर खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे निघाला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप ही वेलकम बाउंड्री आणि खूप वेळानंतर हा नशिबाचा चौकार. 4 धावा. भल्याना पाडल्या त्यानी मानली नाही हार. भल्याना पाडल्या त्यानी मानली नाही. हॅलो चला मॅच लगेच चालू करा. शेवटच्या षटकाला सुरुवात. धावसंख्या 28-28. लॉस ऑफ 6 विकेट्स. आणि शेवटचा बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती स्टार 11 ओव्हिड टीमच्या माध्यमातून. फरीद भाई दळवी यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकार. कोणत्याही खेळाडूने तळोजा टीमच्या जर लगावले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. तळोजा टीमसाठी पारितोषिक तर लावलीच जात आहेत परंतु बॅटिंग थोडीशी आजच्या दिवसामध्ये खराब राहिली आहे. फक्त आणि फक्त 28 धावा. लगभग 7च्या रन रेटनं धावा बनवण्यात आल्यात. सदाफ पटेल बॉलिंग मार्क वरती. शेवटचं षटक इथे मात्र चालू झालंय. चला शेवटच्या षटकाला सुरुवात. हायवे एंड कडून गोलंदाज शादाब पटेल येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट न 5 षटक 5 गोलंदाज. स्पर्धेचा नियम आहे. पहिलाच बॉल दिशाहीन ऑफ स्टंप सोडून जाणारा बॉल पंचाने मात्र वाईट दिला. एक्स्ट्रा रन. पहिल्या बॉलवरती थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या 29-29. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. या षटकामध्ये कमीत कमी 15-20 धावा घेण्याचा प्रयत्न करायला हवा. 15-20 धावा आला. एक फायटिंग टोटल बदली तर मग टफ फाईट या मॅच मध्ये होऊ शकते. ओव्हर द विकेट शादाब. खेचण्याचा प्रयत्न.
उंच गेला, एलिव्हेशन फार कमी. फील्डेड डाऊन द बॉल हॅज बीन टेकन. 7 विकेट्स गॉन. 7वा धक्का. आठव्या आणि 9व्या क्रमांकाची जोडी टेलेंडर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यामुळे आज मात्र सगळ्या खेळाडूंना खेळण्याची संधी या मॅच मध्ये दिली जाते. शेवट गोड करण्याची जिम्मेदारी अझर. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. वेलकम वेलकम टू दी पार्टी. पहिला षटकार अझर यांच्या बॅटमधून. दमदार षटकार आलाय. अशाच मोठ्या फटक्याची गरज आहे तळोजा संघाला. राईट आर्म राऊंड विकेट न. ओहो, यावेळेस मात्र प्रतिउत्तर, भन्नाट प्रतिउत्तर. यॉर्कर लाईनचा बॉल हाताळलाय आणि हा डॉट बॉल. तिसरा बॉल मात्र डॉट फेकला जातोय. 35 धावा फलक्यावरती. अजूनही या सत्रातील या इनिंग मधील 3 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलवरती किती धावा बनवल्या जातील त्याच्याकडे लक्ष ठेवणं देखील तितकं महत्वाचं आहे. शादाब पटेल 3 धावा, 3 चेंडू फेकलेत आणि 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चौथा बॉल राईट आर्म राऊंड विकेट. फुल टॉस बॉल होता. प्रॉपर टायमिंग नाहीये आणि इथे मात्र सिंगल. तर तिसऱ्या पंचाची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि तिसरे पंच चेक करतील. यस, कुछ ही बिल्कुल कुछ ही मिनटों के अंदर यहाँ से जिन्हें हमें बिल्कुल यसर भाई दाखुए, साबिर भाई दलवी, इनके कंधे समर्थक युवा नेतृत्व जिन्हें हमें ये बाइक पुरस्कृत किया, यानी कि अम्मार जी पटेल, इनका आगमन होगा कुछ ही मिनटों के अंदर. एक सभी मेहमान इस मुकाबले का लुत्फ लेते हुए नजर आ रहे हैं. नो बॉल है. यस, अंपायर का इशारा, इट्स नो बॉल. अगली गेंद फ्रीट होगी. उगुरा डोले बगा नीट. पुढचा बॉल आहे फ्रीट. यस कॉम्बॉक्स. चला, फ्री हिटचा बॉल आहे. संधी आली आहे फलंदाज सफवान साठी. बॉल तयार. फ्री हिट दे घुमा के आउट साइडला डीप स्क्वेअर लाईक सीमा रेषा पार. हा दर्जेदार षटकार. आइए हमारे मंच के ऊपर. हमारे मुनीब भाई, साबिर भाई दलवी आपको इनवाइट कर रहे हैं. आइए, आपका स्वागत है हमारे मंच के ऊपर. इस मुकाबले का बिल्कुल लुत्फ लीजिए हमारे इस मंच के ऊपर से. मुनीब भाई हमारे आइए, आपका इस स्पर्धे में बिल्कुल हम स्वागत करते हैं. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. बॉल तयार आहे. हो, यावेळेस देखील स्वीप केलाय बॉलला. डीप स्क्वेअर लाईक थोडीशी मिस फील्ड झाली आहे आणि बॉल झालाय सीमा रेषा पार फरार. नंबर 4 ऍडखेड एक चौकार. .47 47 ऑन बोर्ड आणि टार्गेट सेट करणारा शेवटचा बॉल आहे. उडवलाय. वॉर शॉट. फ्लिक फ्लिक फ्लिक. बॉल सीमा रेषा पार. शेवट गोड करणारा हा षटकार आणि पहिलं सत्र, पहिली इनिंग संपली आहे. फर्स्ट बॅटिंग करत असताना बाग 11 तळोजा टीमने धावा 53 बनवल्यात. येणारे 30 बॉल आणि स्टार 11 ओव्हर टीमला मात्र 54 धावा संख्येची गरज. त्यांच्या नावाचा जय जयकार, ते नाव गाजं शाश्वत
रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा आपल्या कर्नाळ्याचे सरपंच ते नावगज शाहीरभाई दळवीर आपल्या कर्नाळ्याचे सरपंच ते नावगज शाहीरभाई दळवीर घरी कर्नाळा विभागाची शान घेऊन कर्तव्याची जाण शाहीरभाई दळवीर आहे रायगड जिल्ह्यात मान आहे रायगड जिल्ह्यात मान आहे रायगड जिल्ह्यात मान यस डीजे आपण लावा सॉन्ग लावा साबीर भाईचा आमचं बिलकुल कर्नाळा विभागाची शान घेऊन कर्तव्याची जाण शाहीरभाई दळवीर आहे रायगड जिल्ह्यात मान आहे रायगड जिल्ह्यात मान आहे रायगड जिल्ह्यात मान घरी कर्नाळा विभागाची शान घेऊन कर्तव्याची जाण शाहीरभाई दळवीर आहे रायगड जिल्ह्यात मान युवा नेता शाहीरबाई त्यांच्यावरी सारी मदार युवा नेता शाहीरबाई त्यांच्यावरी सारी मदार आपल्या कर्नाळ्याचे सरपंच ते नावगज शाहीरभाई दळवीर आपल्या कर्नाळ्याचे सरपंच ते नावगज शाहीरभाई दळवीर थैंक यू डीजे यस जिस पल का हमें बेसब्री से इंतजार था यानी कि हम देख सकते हैं एक युवा नेतृत्व दमदार व्यक्तिमत्व यासर भाई दाखवे और साबिर भाई दलवी के कंधे समर्थक हमारे तुम्हारे सबके लाड़के जिन्होंने हमें इस ये ट्रॉफी बिल्कुल पुरस्कृत किया है बिल्कुल हम देख सकते हैं मैन ऑफ द सीरीज की बाइक जिन्होंने हमें पुरस्कृत किया है वो हमारे तुम्हारे पटाखों के आतिशबाजियों के साथ जिनका स्वागत किया जा रहा है एक दमदार व्यक्तिमत्व जिनकी पहचान हम देख सकते हैं अम्मार जी पटेल साहब उद्योजक यस मुनीब जी भाई उनका भी स्वागत किया जा रहा है अम्मार जी पटेल आइए हमारे मंच के ऊपर आपका एक स्वागत किया जा रहा दमदार व्यक्तिमत्व युवा नेतृत्व यासर भाई दाखवे साबिर भाई दलवी इनके कंधे समर्थक जिन्होंने हमें काफी योगदान रहा इस श्रृंखला के अंदर और ये यानी कि हम देख सकते हैं मैन ऑफ द सीरीज की बाइक टू व्हीलर बाइक जिन्हें हमें पुरस्कृत किया है वो हमारे तुम्हारे सबके लाड़के अम्मार जी पटेल साहब का स्वागत है बिल्कुल हमारे मंच के ऊपर यस साबिर भाई दलवी असर भाई दाखवे के कंधे समर्थक है जिन्हें हमें बिल्कुल ये बिल्कुल यानी कि मैन ऑफ द सीरीज की है टू व्हीलर बाइक चमचमती बाइक जिन्हें हमें इलेक्ट्रिक जिन्हें बाइक हमें बिल्कुल पुरस्कृत किया है वो अम्मार जी पटेल यसर भाई दाखवे आइए बिल्कुल अब आए हुए मेहमानों का स्वागत किया जाएगा हमारे मंच के ऊपर आ रहा ये चमचमती ट्रॉफी हम देख सकते हैं हमारी एवन जोड़ी यानी कि माजिद भाई दलवी और जाकिर भाई दलवी इनके माध्यम से दी गई है ट्रॉफी का कद काफी छोटा है मगर उसकी तारीफ काबिल तारीफ है बिल्कुल अब यहां से स्वागत किया जाएगा जिस क्षण का हमें बेसब्री से इंतजार था पनवेल महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक दमदार व्यक्तिमत्व यानी कि जिन्होंने अपने कारकर्दगी के अंदर काफी अच्छे काम संघर्ष योद्धा जिन्हें कहा जाता है वो हमारे तुम्हारे सबके लाड़के युवा नेतृत्व लतीफ जी शेख का यहां से स्वागत किया जाएगा यस बिल्कुल उसके बाद हम देख सकते हॅलो हॅलो चला मॅच ऑन ठेवा सन्मान आपण पाहुण्यांचा करूया सामनावीर आपण पाहताय की बिल्कुल नवी मुंबई महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक हमारे तुम्हारे सबके लाड़के मुनव्वर जी पटेल साहब का यहाँ से स्वागत किया जाएगा बिल्कुल हमारे मंच के ऊपर साबिर भाई दलवी असर भाई दाखवे इनके माध्यम से दोस्तों एक बार जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे नवी मुंबई महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक मुनव्वर जी पटेल साहब का बिल्कुल यहां से हम देख सकते हैं कैमरामैन बिल्कुल आपको फोकस करना है इस क्षण का बिल्कुल बेसब्री से इंतजार था वो क्षण यहां से स्वागत किया जा रहा है हमारे मंच के ऊपर फोटो सेशन हम देख सकते हैं मुनव्वर जी पटेल साहब एक दमदार व्यक्तिमत्व संघर्ष योद्धा अच्छे काम जिन्होंने हमारे इस नवी मुंबई महानगर पालिका में बिल्कुल जिन्हें पद मिला था नगर सेवक का उस पद को काफी बिल्कुल बखूबी निभा वो हमारे तुम्हारे मुनव्वर जी पटेल साहब उसके बाद यहां से स्वागत किया जाएगा सुदाम जी पाटिल इनका बिल्कुल पनवेल महानगर पालिका जिला अध्यक्ष बिल्कुल कांग्रेस पक्ष जिन्होंने कांग्रेस पक्ष बिल्कुल जिंदा किया वो यानी कि साबिर भाई दलवी और यासर भाई दाखवे इनके माध्यम से यहां से स्वागत किया जाएगा सुदाम जी पाटिल यानी कि कांग्रेस पनवेल महानगर पालिका के जिला अध्यक्ष
या सुदाम जी पाटिल साहब का यहाँ से स्वागत है। आइए सभी मेहमानों का इस राजा शिव छत्रपति चैंपियंस ट्रॉफी के अंदर स्वागत किया जा रहा है। बिल्कुल हम देख सकते हैं एवन जोड़ी साबिर भाई दलवी और यासर भाई दाखवे इनके माध्यम से किया जा रहा है। उसके बाद हम स्वागत लेंगे बिल्कुल पनवेल महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक जिन्होंने अपने पनवेल के अंदर काफी अच्छे काम किए, संघर्ष योद्धा जिन्हें कहा जाता है, वो हमारे तुम्हारे सबके लाड़के लतीफ जी शेख साहब का स्वागत करेंगे। हमारे एवन जोड़ी साबिर भाई दलवी और यासर भाई दाखवे बिल्कुल यहां से स्वागत किया जा रहा है हमारे मंच के ऊपर। यस लतीफ जी शेख इनका यासर भाई दाखवे इनके माध्यम से यहां से स्वागत किया जा रहा है। इसके बाद बिल्कुल हम स्वागत देख रहे हैं अनिल जी नाइक समाजवादी पार्टी जिला अध्यक्ष अनिल जी नाइक साहब का यहां से स्वागत इसके बाद हमें देखने मिलेगा। बिल्कुल तालियों के साथ स्वागत कर रहे हैं इन सभी मान्यवर यानी कि मेहमानों का। इसके बाद बिल्कुल अनिल जी नाइक समाजवादी जिला अध्यक्ष यस अनिल जी नाइक साहब का यहां से स्वागत किया जा रहा है। यासर भाई दाखवे इनके शुभ हस्ते यहां से स्वागत किया जाएगा अनिल जी नाइक का। यस अनिल जी नाइक समाजवादी जिला अध्यक्ष इनका स्वागत किया जा रहा है। हम देख सकते हैं हमारे मंच के ऊपर बिल्कुल एक दमदार व्यक्तिमत्व जिनके माध्यम यासर भाई दाखवे साबिर भाई दलवी इनके माध्यम से यहां से स्वागत किया जा रहा है। बिल्कुल इसके बाद एप्पल मरीन के डायरेक्टर हम देख सकते हैं फरीद भाई दलवी इनका स्वागत करेंगे। हमारी एवन जोड़ी साबिर भाई दलवी यासर भाई दाखवे एक दमदार व्यक्तिमत्व बिल्कुल इन्हें कहा जाता है कि गरीबों का दोस्त जिन्हें कहा जाता है वो हमारे फरीद भाई दलवी एप्पल मरीन के संचालक सबके लाड़के बारापाड़ा नगरी के हमारे फरीद भाई दलवी इनका स्वागत किया जा रहा है। बिल्कुल यासर भाई दाखवे और साबिर भाई दलवी इनके माध्यम से। इसके बाद हम स्वागत लेंगे रायगढ़ जिला अल्पसंख्यक के अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस यानी कि जैन जी नाइक इसके बाद स्वागत किया जाएगा। बिल्कुल आइए सभी मेहमानों का यथोचित मान सम्मान यहां से किया जा रहा है। जिस क्षण का हमें बेसब्री से इंतजार था वो बिल्कुल सभी मेहमान इस मुकाबले का लुत्फ लेते हुए नजर आ रहे हैं। हम देख सकते हैं बिल्कुल इसके बाद स्वागत किया जाएगा राजेश जी केने इनका। यस हमारे दमदार व्यक्तिमत्व राजेश जी केने इनका बिल्कुल स्वागत किया जाएगा हमारे मंच के ऊपर। साबिर भाई दलवी यासर भाई दाखवे इनसे गुजारिश है कि स्वागत कीजिए। सभी मेहमानों का स्वागत इनके माध्यम से किया जा रहा है। राजेश जी केनी साहब का बिल्कुल इस मुकाबले का लुत्फ लेते हुए नजर आ रहा है। यस माजिद जी दलवी बिल्कुल आपको जाना, नुमान भाई दाखवे साबिर भाई दलवी बिल्कुल आपको इनवाइट करे जाना, आपको स्वागत। राजेश जी गेनी इनका स्वागत किया जा रहा है हमारे मंच के ऊपर। इसके बाद बिल्कुल यस महबूब भाई इनका भी स्वागत यहां से किया जा रहा है। इसके बाद सभी मेहमान क्या बात है हम इस दमदार ट्रॉफी यानी कि राजा शिव छत्रपति चैंपियंस ट्रॉफी के अंदर आपका स्वागत करें। इसके बाद स्वागत किया जाएगा हमारे महबूब भाई इनका। बिल्कुल माजिद भाई दलवी नौमान भाई दाखवे यासर भाई दाखवे इनसे गुजारिश है कि बिल्कुल स्वागत कीजिए आइए सभी मेहमानों का। इसके बाद बिल्कुल स्वागत किया जाएगा हम देख सकते हैं जिन्होंने हमें टू व्हीलर बाइक पुरस्कृत की वो हमारे तुम्हारे सबके लाड़के यासर भाई दाखवे साबिर भाई दलवी इनके कंधे समर्थक। बिल्कुल हम देख सकते हैं एक बार जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे अम्मार पटेल साहब का। इसके बाद स्वागत किया जाएगा बिल्कुल साबिर भाई दलवी और यासर भाई दाखवे इनके माध्यम से। बिल्कुल हम देख सकते हैं स्वागत किया जा रहा है माजिद भाई दलवी। बिल्कुल यासर भाई दाखवे आपको जाना है, काफी योगदान बड़ा योगदान जिनके माध्यम से हमें देखने मिला इस स्पर्धे के अंदर यानी कि अम्मार जी पटेल उद्योजक तलोचा। बिल्कुल यहां से स्वागत किया जा रहा है। क्या बात है जिनका सपोर्ट हमें बेहद यहां से रहता है तो यहां से स्वागत बिल्कुल जारी है। इसके बाद हम बिल्कुल स्वागत की तरफ जाएंगे। इसके बाद माजी ग्राम पंचायत सदस्य जगदीश जी जंगम साहब का स्वागत करेंगे। बिल्कुल हम देख सकते हैं ग्रुप ग्राम पंचायत करनाला माजी सदस्य यानी कि जगदीश जी जंगम साहब का यहां से स्वागत किया जाएगा। बिल्कुल हम देख सकते हैं हमारे मंच के ऊपर आए सभी मेहमान यस सभी मेहमान इस मुकाबले का लुत्फ लेते हुए नजर आ रहे हैं। इन एक्शन हमें रायगढ़ के टाइगर भी नजर आ रहे हैं।
नौमान जी दाखवे इनके शुभ हस्ते यहाँ से स्वागत किया जाएगा जगदीश जी जंगम साहब का। बिल्कुल यहाँ से स्वागत किया जा रहा है हमारे मंच के ऊपर। इसके बाद मुबीन भाई दलवी इनका चौकार भी चौकार स्वागत। आहे. 4 रन चौकार चौकार आहे चौकार. यस मुबीन भाई दलवी इनका स्वागत किया जाएगा। यसर भाई दाखवे इनके शुभ हस्ते है। बिल्कुल यसर भाई दाखवे आना आपका हॅलो हमारे- हॅलो. आणि एक सूचना विशेष सूचना आम्ही पोहोचवतोय. प्रेक्षक आयवा कॅच घ्या परंतु बाउंड्रीच्या बाहेर घ्या, आतमध्ये येऊ नका प्लीज, विनंती आहे तुम्हाला. यस यासर भाई दाखवे नौमान भाई दाखवे इनके शुभ हस्ते यहाँ से स्वागत किया जाएगा। मुबीन भाई दलवी इनका। यस इसके बाद हम स्वागत लेंगे मोहसिन जी करनालकर साहब, बिल्कुल आपका भी स्वागत है। बिल्कुल हम देख सकते हैं आइए है सभी मेहमानों का मान सम्मान यहाँ से किया जा रहा है। साबिर भाई दलवी इनके शुभ हस्ते है यहाँ से सम्मान हम देख सकते हैं। मोहसिन जी करनालकर साहब का यहाँ से स्वागत है। इसके बाद जिन्होंने हमें बेस्ट बैट्समैन की यानी कि साइकिल जिन्हें हमें पुरस्कृत किया इस टूर्नामेंट के अंदर, इसके बाद हमारा स्वागत किया जाएगा अल्ताफ जी रासलकर साहब का। बिल्कुल साबिर भाई दलवी ने कमाई हुई है, बिल्कुल सेना है। हम देख सकते हैं बीच मैदान के अंदर मुकाबला तो ऑन है। उसके बाद हमारे मंच के ऊपर स्वागत यहाँ से जारी है यानी कि अल्ताफ जी रासलकर साहब का जिन्होंने हमें बिल्कुल ऐसे साइकिल पुरस्कृत किए बेस्ट बैट्समैन की, वो हम देख सकते हैं अल्ताफ जी रासलकर साहब का यहाँ से स्वागत है। उसके बाद हम स्वागत करेंगे फैसल जी मेटकर साहब का। बिल्कुल आए हुए सभी मेहमानों का यहाँ से स्वागत। यासर भाई दाखवे और नुमान भाई दाखवे इनके माध्यम से यहाँ से स्वागत किया जाएगा। फैसल जी मेटकर आए हुए सभी मेहमान, बिल्कुल ये सेना है साबिर भाई दलवी ने कमाई हुई है। सभी की सेना हम देख सकते हैं, सभी का प्यार होता है साबिर भाई दलवी। और ये ट्रॉफी बिल्कुल काफी चर्चे में होती है, रायगढ़ के अंदर भी काफी ट्रॉफी का नाम बड़ा नाम है, राजा शिव छत्रपति चैंपियंस ट्रॉफी। और इस ट्रॉफी के हकदार हमारे साबिर भाई दलवी यसर भाई दाखवे आए हुए सभी मेहमानों का यहाँ से स्वागत किया जा रहा है। उसके बाद हम लेंगे हमारे शकील भाई, इनका भी स्वागत किया जाएगा। यसर भाई दाखवे और यानी कि हम देख सकते हैं नौमान भाई दाखवे इनके माध्यम से मुकाबला ऑन रहना है, मुकाबला आपको चालू रखना है। बीच मैदान के अंदर अच्छा मुकाबला चालू है, दोनों भी आपसी टीम यहाँ से लड़ रही है, स्टार ओयर तलोजा टीम, लेकिन यहाँ से सम्मान बिल्कुल जारी है यानी कि शकील भाई इनका भी सम्मान करेंगे। एवन जोरी इस स्पर्धे के लड़के आयोजक साबिर भाई दलवी असर भाई दाखवे इनके माध्यम से बिल्कुल सभी मेहमान हमारे मनोवर जी पटेल साहब, लतीफ जी शेख साहब, फरीद भाई दलवी साहब आए सभी मेहमान इस मुकाबले का लुत्फ लेते हुए हमें नजर आए। इसके बाद हम एक सम्मान जरूर लेंगे इरशाद जी खान साहब का यहाँ से स्वागत किया जाएगा। यासर भाई दाखवे आपसे गुजारिश है कि स्वागत कीजिए बिल्कुल इरशाद जी खान साहब का। बिल्कुल आए सभी मेहमानों यस माफी चाहूंगा इजराइल भाई खान, इनका भी स्वागत यहां से किया जाएगा। यासर भाई दाखवे इनके माध्यम से हम देख सकते हो स्वागत, देखिए क्या बात है। बिल्कुल इजराइल भाई खान का ऐसे स्वागत किया जा रहा है। यासर भाई दाखवे ऑन स्क्रीन हमें नजर आ रहा है, बिल्कुल हमारे मंच के ऊपर से ऐसा सम्मान जरूर जारी है। बेहतरीन मुकाबला यहां से बीच मैदान के अंदर भी जारी हुआ, सभी मेहमान बड़े बड़े दिग्गज मेहमान हमारे मंच के ऊपर से यहाँ से स्वागत ले रहे हैं। उसके बाद नया स्वागत हम देंगे हैदर खान साहब का भी यहाँ से हमारे मंच के ऊपर स्वागत है। बिल्कुल यासर भाई दाखवे इनके माध्यम से आए हुए सभी मेहमानों का यथोचित मान सम्मान किया जा रहा है। कंधे समर्थक है बिल्कुल हमने देखा डैशिंग। बिल्कुल उसके बाद यहाँ से किया जाएगा वसीम जी पटेल, यस वसीम जी ध्रुव एडवोकेट, इनका भी यहां से सम्मान किया जाएगा। इससे पहले हमारे बिल्कुल यासर भाई दाखवे जरूर सम्मान कर रहा है हमारे हैदर जी खान साहब का। हम देख सकते हैं हमारे मंच के ऊपर आए हुए सभी मेहमानों का मान सम्मान यानी कि इस शॉल पुष्पगुच्छ और इस ट्रॉफी देकर यहां से स्वागत किया जा रहा है। एडवोकेट वसीम जी ध्रुव साहब का भी यहां से इसके बाद स्वागत किया जाएगा। बेहतरीन आयोजन नियोजन रायगढ़ के अंदर सबसे टॉप टूर्नामेंट, और यानी कि हम देख सकते हैं इसके बाद आजम भाई इनका भी स्वागत किया जाएगा। बिल्कुल असर भाई दाखवे नौमान जी दाखवे इनसे गुजारिश है कि आपके शुभ हस्ते यहां से आजम भाई का भी स्वागत करना है। कर्नाला विभाग की सबसे टॉप की टूर्नामेंट हम देख सकते हैं राजा शिव छत्रपति चैंपियंस ट्रॉफी के अंदर। बिल्कुल एक बार जोरदार तालियां हमारे एवन जोड़ी साबिर भाई दलवी और यासर भाई दाखवे के लिए। यह बिल्कुल सजाया हुआ मेला है, इस मेले के अंदर
अरे सभी मेहमान, ओह क्या बात है, रिवर्स स्वीप नहीं तो ये स्विच हिट नहीं तो स्वीट हिट। बेहतरीन मुकाबला भी बीच मैदान के अंदर जारी है। इसके बाद हम स्वागत देखेंगे। ये सब है ना, सब हुए राजेश की। बिल्कुल यहां से मुकाबला बीच मैदान के अंदर ऑन है, स्पीड अप करना है। बिल्कुल हम सभी मेहमानों का स्वागत किया जा रहा है। यस, अब होगा मुकाबला बिल्कुल और टू कॉम बॉक्स। बिल्कुल आपको इजाजत है। थँक्यू सो मच. 23 धावा संख्येची गरज. लॉफ्ट केला बॉल. ओहो, व्हाट कॅच. काय झेल कॅरी केली आहे. उंच बॉल गेला होता. आणि यस, इसके बाद मोहम्मद जी फैसल जी मेटकर साहब, बिल्कुल इनका भी एक युवा नेतृत्व है, जिनके चिरंजीव, जिनका भी स्वागत किया जा रहा है। हम देख सकते हैं बीच मैदान के अंदर यस मोहम्मद फैसल मेटकर, इनका भी स्वागत हमारे नौमान जी दाखो, इनके शुभास्ते किया जा रहा है। यस हरेश्वर पाटिल साहब, आइए आपका भी स्वागत है। निवृत्ति पाटिल साहब, आइए आपका भी स्वागत है। उसके बाद यस अरफात जी पोत्रिक, बिल्कुल यानी कि जैन जी नायक इनके कंधे समर्थक है। हमारे पेन से आवे रायगढ़ अल्पसंख्यक अध्यक्ष जैन जी नायक, इनके कंधे समर्थक अरफात जी पोत्रिक, इनका भी स्वागत किया जाएगा। नौमान जी दाखवे, इनके शुभास्ते। यस, इसके बाद बिल्कुल स्वागत किया जाएगा हमारे जहीर भाई, इनका भी स्वागत किया जाएगा। बिल्कुल पुष्पगुच्छ, एक शॉल और एक दमदार ट्रॉफी, यानी कि हम देख सकते हैं एक सम्मान चिन्ह, बिल्कुल बेहद खूबसूरत सम्मान चिन्ह के साथ उनका स्वागत किया जाएगा। इसके बाद जहीर भाई, इनका भी आपको स्वागत करना हमारे नौमान जी दाखो है, इनके शुभास्ते स्वागत किया जाएगा। आए हुए सभी मेहमानों का यथोचित मान सम्मान किया जा रहा है। यस, हम देख सकते हैं इस चमचमती ट्रॉफी, यानी कि ट्रॉफी का कद काफी छोटा, लेकिन हमें जिन्होंने पुरस्कृत किया वो हमारी A1 जोड़ी, हमारे मंच के ऊपर जो मुकाबले का लुत्फ ले रही है, माजिद भाई दलवी और जाकिर भाई दलवी। तब्बल वो ट्रॉफी इतनी वजनदार है कि वो दोनों हाथ से उठाई नहीं जाती, ऐसी ट्रॉफी जिन्होंने हमें पुरस्कृत किया है, काफी प्यार है साबिर भाई दलवी इनके ऊपर, हमारे माजिद भाई दलवी और जाकिर भाई दलवी। बिल्कुल हम आपका शुक्रगुजार है, इससे स्पर्धा के माध्यम से सभी मेहमान इस मुकाबले का लुत्फ लेते हुए नजर आ रहे हैं। बिल्कुल ऑन साइड के ऊपर तड़का, साबिर भाई दलवी के कैच हो, यहां से ऑन साइड के ऊपर डीप स्क्वायर की रीजन में छक्का दागा। मेहमानों का स्वागत छक्के के साथ किया है। बिल्कुल हमारे फरीद भाई दलवी भी इस मुकाबले का आनंद ले रहा है, बिल्कुल कमेटी के लिए। बिल्कुल उन्होंने घोषित किया कि आने वाले वक्त के अंदर जरूर एक सरप्राइज गिफ्ट बिल्कुल वो देगा। बिल्कुल एप्पर मरीन के डायरेक्टर संचालक फरीद भाई दलवी भी इस मुकाबले का लुत्फ ले रहे हैं हमारे मंच के ऊपर। बिल्कुल यस, और टू कम बॉक्स। थँक्यू सो मच. 41 धावा फलक्यावरती. चांगली गोलंदाजी या बॉलवरती उस्मान पटेल यांना गोलंदाजीच्या मार्कवरती आपण बघतोय. 16 बॉल्स आणि फक्त 13 धाव संख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ बॅटिंग करणाऱ्या स्टार 11 ओवे टीमच्या माध्यमातून चालू आहे. अकीब पटेल 10 बॉलवरती 32 धावा बनवल्यात. हा देखील डॉट बॉल आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी उस्मान पटेल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इकडे फेकतोय. सुरुवातीच्या 2 बॉलवरती 10 धावा खर्च केल्या. पहिला षटकार, दुसरा चौकार, त्यानंतर मग 2 डॉट बॉल, 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धाव संख्येची गरज. ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट खेचण्याचा प्रयत्न. इथे पंचांचा मात्र वाईडचा कॉल येतो. एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्रा रनच्या बरोबरनं टीमची धावसंख्या मात्र 42-42 वरती पोहोचली आहे. यस, थैंक यू. बिल्कुल एप्पर मनी के डायरेक्टर आदरणीय फरीद भाई दलवी, इनके माध्यम से हमें बिल्कुल तब्बल 20,000 रुपए का योगदान आया है। बिल्कुल हम देख सकते हैं अच्छा नेतृत्व जिनके माध्यम से साबिर भाई दलवी के ऊपर प्यार जिनका हमेशा रहता है, जिन्होंने हमें तब्बल 20,000 रुपए की रोक रकम जिन्होंने योगदान किया हुआ हमारे यस एप्पल मरीन के डायरेक्टर फरीद भाई दलवी। और उसके बाद हम देख सकते हैं 2 व्हीलर बाइक जिन्हें हमें पुरस्कृत किया है वो हमारा, बिल्कुल हम देख सकते हैं हमारे मंच के ऊपर अम्मार जी पटेल साहब, उद्योजक तलोजा, जिनके माध्यम से यहां से नजर आता हुआ एक अच्छा आयोजन नियोजन हम देख सकते हैं। साबिर भाई दलवी के ऊपर प्यार जिनका हमेशा रहता है।
डॉट बॉल आला शेवटचा आणि तिसरं षटक मात्र इथे एंड झालं. 3 षटकाचा खेळ संपला. ओवे संघ 2 विकेट्स नंतर 43 वरती पोहोचलाय. 12 बॉल बाकी आहेत. 11 धावसंख्येची गरज. यस थैंक यू सभी मेहमान, हम आपका शुक्रगुजार है. बिल्कुल आप काफी दूर से यानी कि नवी मुंबई महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक आदरणीय मनोहर जी पटेल साहब बिल्कुल इस मुकाबले का आनंद ले रहे हैं साहब. हम आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कि आप हमारे इस मंच के ऊपर आए और इस श्रृंखला की रौनक जिन्होंने बढ़ाई वो हमारे मनोहर पटेल साहब. उसके बाद संघर्ष योद्धा जिन्हें कहा जाता है यानी कि पनवेल महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक लतीफ जी शेख साहब, सभी का स्वागत करते हैं हम. इस मंच के ऊपर आए हुए सभी मेहमानों का बिल्कुल स्वागत है इस राजा शिव छत्रपति चैंपियंस ट्रॉफी के अंदर. देखिए इससे बाद मुकाबला विनर वर्सेस विनर ये खेला जाएगा. शुभम है शुभम बोलता उसको बोलने वाला. बोल. हॅलो. चला 12 बॉल्स आणि फक्त 11 धावसंख्येची गरज. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आकिफ पटेल यांच्या माध्यमातून चालू आहे. 13 बॉल फेस केलेत आणि 33 धावा या मॅच मध्ये बनवल्यात. अबरार पटेल स्ट्राईक एंड वरती, गोलंदाज अझहर आपल्याला गोलंदाजच्या मार्क वरती पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलंय. आकिफ पटेल स्ट्राईक एंड वरती आहेत. पहिलाच बॉल होता, आनंद कार्पेटना फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑन कडे. एक सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र 44 वरती पोहोचली. 11 चेंडू आणि फक्त 10 धावसंख्येची मात्र गरज. यस 10 रन चाहिए लेकिन हम देख सकते हैं अम्मार जी पटेल साहब एक बड़ा दिल जिनका हमेशा रहा. देख सकते हैं इस स्पर्धे के लिए तब्बल 2 व्हीलर बाइक जिन्होंने हमें पुरस्कृत किया है और कमेंटेटर के लिए तब्बल 2000 रुपए की इनाम दिया है जिन्होंने. शुक्रिया है हम आपका, बिल्कुल तहे दिल से हम आपका शुक्रिया अदा करते हैं. बिल्कुल मुकाबला बीच मैदान के अंदर ऑन है. चारों तरफ पब्लिक और पब्लिक. हमारा स्टेज भी फुल भरा हुआ है बीच मैदान के अंदर जिसको सजा है हमारी A1 जोड़ी. बिल्कुल ऐसा कहते हैं कि बारापाड़ा की नगरी के अंदर दूसरा मेला अगर लगता है तो वो साबिर भाई दलवी और यासर भाई दाखवे के माध्यम से वो राजा शिव छत्रपति चैंपियंस ट्रॉफी का लगता है. एक गांव का मेला और एक क्रिकेट का मेला. इस बार भी बराइट लगाने की कोशिश. अंधे का शॉट, कहीं पे निगाह कहीं पे निशाना. डीप यानी कि फाइनल क्लियर करना चाहते थे. यहां से डॉट गेन के ऊपर कोई नंबर नहीं. मुकाबला बैलेंस है, मुकाबला टाइट है, मुकाबला फाइट है. सबकी निगाह इस मुकाबले के ऊपर लगी हुई है यानी कि सन्नाटा छाया हुआ है. कौन जीतेगा? अजहर पटेल. इस बार भी बिल्कुल अच्छा शॉट, फील्डर वहां से मौजूद, कोई गलती नहीं. विकेट नंबर मैदान से बाहर. यस ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव शाबीर भाई दळवीर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव शाबीर भाई दळवीर. एकदा नाही थँक्यू रे डीजे. दोनदा. टॉस बघा, टॉस साठी यायचं आपण विनर वर्सेस विनर आपण मॅच खेळवतोय. आपण पहा टॉस साठी हिंदवी 11 साई संघाचा संगणक राकेश जी मोकल आइया टॉस के लिए फौरन आपको आना. इसके बाद फौरन यहाँ से जो जीतेगा यानी कि तलोजा और स्टार ओए में से जो जीतेगा वो हिंदवी 11 गांवदेवी साई टीम से जाकर लड़ेगा. तो फौरन यहाँ से टॉस के लिए आपको रिपोर्टिंग करना है. यहाँ से फौरन आपका मुकाबला खेला जाएगा. बिल्कुल बीच मैदान के अंदर मुकाबला ऑन है. यस और टू कम बैक शुभम. थँक्यू सो मच. विकेट गेली. महत्वाचा झटका स्टार 11 ओवे संघाला मात्र लागला. 8 बॉल आणि 9 धावसंख्येची मात्र गरज. चांगली गोलंदाजी अझहर यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये मात्र आपण बघतोय. 2 षटकामध्ये फक्त 10 धावा पाहिजे होता. असं वाटलं होतं की सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न स्टार 11 ओवे संघ करतोय की काय, परंतु या मॅच मध्ये देखील आता पकड थोडीशी मजबूत करताना बॉलिंग करणाऱ्या बाग 11 तळोजा संघाला मात्र आपण बघतोय. 8 चेंडू आणि 9 धावसंख्येची इथे गरज. मॅच अजून बॅलन्स आहे. कोणी सामना जिंकला नाहीये, कोणी गमावला नाहीये आणि चांगली बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू ओहो चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू खेळत होते विवेक म्हात्रे आणि पहिल्याच बॉलवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता,
प्रयत्न पूर्णपणे फसवला. यस, क्या बात है, दमदार मुकाबला बीच मैदान के अंदर जारी है. एक वक्त ऐसा लग रहा था कि मुकाबला कहीं ना कहीं फंसता हुआ नजर आएगा, लेकिन उसके बावजूद भी क्या मुकाबला बीच मैदान के अंदर जारी है. स्टार ओए की बाग 11 तलोजा इस बार गेंद जाती हुई 4 रनों के लिए फरार. यस, 4 रन. धावा फलक्यावरती 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची मात्र गरज. शेवटच्या क्षणाला विवेक मात्रेच्या बॅटमधून जो चौकार आला, तो चौकार मात्र फार महत्वाचा होता. प्रेशर रिलीज करणारा हा चौकार विवेक मात्रेने मात्र ठोकला होता. 6 मध्ये 5 धावा इकडे वाचवायच्या आहेत आणि गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सौबान पटेल हा बॉलर बॉलिंग मार्क वरती आलाय. 6 मध्ये 5 धावा डिफेंड होताना खूप वेळा आपण पाहिल्यात, परंतु इकडे कष्टाची पराकाष्ठा मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला करावी लागेल. सौबान पटेल. यह शुभम, आपने कहा कि ऐसे कई मुकाबले फंसते हुए नजर आते हैं, लेकिन कौन बनेगा आज का हीरो. 6 गेंद 5 रनों की दरकार है. मुकाबला टाइट है, मुकाबला फाइट है, मुकाबला बैलेंस है, मुकाबला साइलेंस है. तो पहिला चेंडू आहे. ओ हेलिकॉप्टर लुक समोर, फिल्टर डाउन द बॉल. अब्रार पटेल बैक टू द पवेलियन. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. फलंदाज बात. ऐसा कहा जाता है ना कि डर मुझे भी लगा ये फासला देखकर, पर मैं बढ़ता गया. रास्ता देखकर खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल. मेरा हौसला देखकर बाग 11 तलोजा टीम ने आखिरी दम तक हौसला नहीं तोड़ा, मुकाबले में बने रहे. यस, मुकाबला बीच मैदान के अंदर अब तक ऑन है. यस, इस स्पर्धे के हमारे लाड़के आयोजक साबिर भाई दलवी एक युवा नेतृत्व है, बिल्कुल माजी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत करनाला, जिनके अंदर संघर्ष कूट कूट कर भरा है. उनके लिए मैं हमेशा कहता हूं कि न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनार गिरे, न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनार गिरे. साबिर भाई दलवी, तुझे गिराने में कई लोग हजारों बार गिरे. बिल्कुल आज मैच ऑन है इस वक्त मैदान के अंदर. आउट टू कम बॉक्स. थँक्यू सो मच साहेब. खूप चांगला उल्लेख सन्माननीय साबिरभाई दळवे यांच्यावरती आपण केला. स्पर्धेचे दमदार आयोजक, आणि एवढी मोठी या स्पर्धा भरवणं काही सोपी गोष्ट नाहीये. ती दमदार स्पर्धा साबिरभाई दळवे यांनी थाटात भरवली आहे, त्यामुळे आम्ही त्यांचं विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. बॅक टू द मॅच. 5 बॉल आणि 5 धावसंख्येची मात्र गरज. पिक्चर अभी बाकी आहे. मगाशी मी सांगितलं कारण पहिल्या बॉलवरती सौबान पटेल या गोलंदाजानं मात्र विकेट मिळवली आहे. सोहेल पटेल उजव्या हाताचा खेळाडू स्ट्राईक एंड वरती. फिल्डिंगची विवरचना अजून देखील अटॅकिंग नाहीये. एक फिल्डर फक्त समोर घेतलाय, बाकी 5 फिल्डर मात्र 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. राईट आर्म राऊंड द विकेट ना हा चेंडू. फुल टॉस, फुल लॉस. एमएस धोनी स्टाईल सामना फिनिश नाव, आणि हा सामना मात्र जिंकलाय तो बॅटिंग करणाऱ्या स्टार 11 ओव्हे टीमनं. चला, ओव्हे टीमचा कॅप्टन आणि हिंदवी 11 गावदेवी साई टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या. चला, सेकंड मॅच आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. विनर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे स्टार 11 ओव्हे आणि हिंदवी 11 गावदेवी साई. यस, टॉस साठी लगेच या. हिंदवी 11 गावदेवी साई संघाचा संगणक राकेशजी मोकल आपण कुठे असेल लगेच या. आपण व्यासपीठावरती टॉस केला जाईल. बिल्कुल विनर वर्सेस विनर मुकाबला यहां से खेला जाएगा. एक तरफ टीम स्टार ओए उसको फाइट करती हुई नजर आएगी, यानी कि हिंदवी 11 गावदेवी साई टीम. यस, इस मैच का मैन ऑफ द मैच शुभम, आपको बोलना है इस मैच का मैन ऑफ द मैच कौन है. अकीब पटेल 16 बॉल आणि 34 ची मॅरेथॉन इनिंग खेळणारा अकीब पटेल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.